परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो. पूर्ण देशात ज्यांना विश्व रत्न म्हणून ओळखतात, भारत रत्न म्हणून ओळखतात, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आज आम्हाला संविधान दिलं आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं मला आपण इथं बोलण्याची संधी दिली. आजच्या अतिथी परिचयामध्ये आदरणीय डॉक्टर श्यामरावजी कुरंटे सर, डॉक्टर विश्वास खंडाळ, अजून नाव असतो सोपानदेव पिसे, मित्रहो, आज या नागपूर विद्यापीठामध्ये आपण आदरणीय तुकडोजी महाराज यांचं जो गीत म्हटलं त्याबद्दल मनाला एक वेगळंच आकर्षण झालेलं आहे. तुकडोजी महाराज या विद्यापीठाला नाव दिलेलं आहे. गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाला नाव दिलेलं आहे. मला स्वाभिमान वाटतं या दोन्ही विद्यापीठामध्ये माझ्या संस्था आहे, कॉलेजेस आहेत, याचा मला स्वाभिमान वाटतो. मित्रहो, अत्यंत बुद्धिमान, परकल बुद्धीचे दाता, ज्यांना विभीषिकाच्या गव्हर्नमेंटमध्ये भारत रत्न मिळालं, 30 वर्षानंतर मरणोत्तर मिळालं. खरंच ते त्यावेळेवर विश्वरत्न झाले होते. प्रज्ञा सूर्य, बुद्धिसत्व, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला अनेक शब्दामध्ये, अनेक रूपामध्ये लोक नाव घेतात, याचाही आम्हाला गर्व वाटतो. मला सांगताना एक अत्यंत आनंद होत आहे की माझे सासरे, एवढा परिचय नाही द्यायला पाहिजे पण तरी पण सांगतो, अर्जुनराव कस्तुरे हे महाराष्ट्राचे 2दा मंत्री होते, 2दा खासदार होते आणि विशेष म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी औरंगाबादमध्ये कॉलेज काढलं त्यांचे ते विद्यार्थी होते, प्रथम विद्यार्थी. 13 विद्यार्थ्यामध्ये बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये एकच विद्यार्थी पास झाले आणि त्यांचे नाव अर्जुनराव कस्तुरे होते. याचा मला मनातून गौरव वाटतो. मित्रहो, आजही माझ्या सासऱ्याच्या 93वा वाढदिवस मुंबईमध्ये आम्ही करून आहोत. ते बाबासाहेबांबद्दल जेवढं सांगतात आणि बोलतात तेव्हा असं वाटतं की जिवंत बाबासाहेब आहे. ते जिवंत बाबासाहेबांबद्दल सांगतात. ज्या बाबासाहेबांनी पूर्ण देशामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा आम्हाला आदेश, आणि त्यामुळे आम्हाला गौरव वाटतं आणि आनंद होतं. मित्र, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, राजकीय, फिलॉसॉफर, काय का त्यांना म्हणावं, असं त्यांच्याकडे कितीतरी पदव्या आहेत. म्हणा, महाडचे सत्याग्रह करणारे, मनुस्मृतीचे दान करणारे, काळाराम मंदिरमध्ये प्रवेश, शेतकऱ्याचे हितकारी, कर्मचाऱ्यांचे हितकारी, स्त्री शिक्षणाला महत्व देणारे, स्त्रियांकरता हिंदू कोड बिलामध्ये राजीनामा देणारे, कायदे मंत्रीच्या पदाला असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज या संविधान दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे अमृत महोत्सव आहे. घर घर में संविधान शासनाने अत्यंत मोठ्या पद्धतीने
एक जी आर काढला आणि त्या जी आर प्रमाणे जिकडे तिकडे कार्यक्रम घेणं भाग पडला. आज बाबासाहेबांबद्दल बोलताना अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला सर्वांनाच माहिती. संविधान, बाबासाहेबांना संविधानाची मिळालेली संधी द्वितीय युद्धानंतर ब्रिटिश लोकांनी या भारताला आता आपण सोपवून द्यायला पाहिजे. कारण त्या काळात अनेक लोक अशी मजबूत झाली होती, भगतसिंगासारखी, राजगुरूसारखी, सुखदेवासारखी, की जी फाशीवर जायला सुद्धा तयार राहायची. अनेक स्त्रिया पुरुष त्या काळात तयारीत होते. आणि म्हणून त्या काळच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काही महत्वाच्या लोकांनी या देशाला आपण स्वतंत्र देऊन द्यायचे असा विचार केला. त्या काळात 23 मार्च 1975 कॅबिनेट एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये त्या मिटिंगचे सदस्य 3 लोक होते. पॅट्रिक ए बी अलेक्झांडर आणि केप, की आता भारताला आपण हे सोपवून द्यायचे, त्यांना स्वतंत्र आणि त्यांना स्वतंत्र कारभार करण्याची यांच्या हातात देऊन द्यायचे. त्यावेळेस संविधान करण्याकरता 389 सदस्य आणि 93 प्रिन्स इस्टेटीमधले लोकांना त्या काळात हे सर्व होतं. अशा परिस्थितीमध्ये अनेक जाती धर्माचे विद्वान, शेतकरी कुटुंबातून, व्यापारी कुटुंबातून सदस्य तिथं ठेवण्यात आले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना देशातले पहिले पंतप्रधान म्हणून जाहीर करण्यात आले. मित्रहो, मी माझ्या भाषेमध्ये सांगत आहे. मला माहित आहे इथं बसलेली अनेक व्यक्ती याचा अभ्यासी आहेत आणि हुशार सुद्धा आहेत, विद्वान आहेत. बाबासाहेबांबद्दल हे मला का मी सांगत आहे तर नंतर इलेक्शन घेण्यात आलं आणि इलेक्शनमध्ये 385 लोक होते. बाबासाहेबांची स्वतःची पार्टी होती, शेड्यूल कास्ट फेडरेशन. शेड्यूल कास्ट फेडरेशन मधून बाबासाहेब उभे होते आणि बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तीला मुंबईमध्ये पाडण्यात आलं. बाबासाहेब, मी ज्या भंडारा जिल्ह्याचा आहे तिथेही बाबासाहेबांना पाडण्यात आलं. एकदा मी असंच बसलो होतो, श्रीकांत जितकरांचे चांगले विचार मी ऐकत होतो, त्यांना सुद्धा पाडण्यात आलं. हल्लीच्या राजकारण 1947 मध्ये एक हुशार वर्ग होता, एज्युकेटेड लोक त्या काळात होते. तुम्ही बघा, प्रत्येक पुढारी हा पुढारी त्या त्या विषयाचा तज्ञ होता. जसे बाबासाहेब कायद्यामध्ये तज्ञ होते. हल्लीच्या याच्याबद्दल मला बोलता येणार नाही आज, पण 1947 ची क्वालिटी होती, ती क्वालिटी थोडी राजकारणामध्ये हळूहळू आता म्हणजे याला शब्द नाही आहे, पण पुन्हा अशीच क्वालिटी निर्माण होईल. मला तर आनंद वाटतं की आज आपल्या या कार्यक्रमापेक्षा महाराष्ट्राने एकतर्फे इलेक्शनला न्याय दिलेला आहे आणि आपल्या घरचा माणूस जो कायदेमध्ये गेलेला आहे, हुशार आहे, त्याला अनुभव आहे, मुख्यमंत्री मिळण्याची त्यांना संधी नक्की लाभो
आजच्या या निमित्तानं मला अशी आशा आहे. मित्रांनो, बाबासाहेब मुंबईवरून पडले, पण कुणालाही किंवा तो काँग्रेस आणि मुस्लिम लीग याला असं वाटलं की एवढा हुशार माणूस हा पळाला नाही पाहिजे, आणि म्हणून मुस्लिम लीगने पश्चिम बंगालमधून बाबासाहेबाला ही संधी दिली आणि ते निवडून आले. पाकिस्तानच्या लोकांना असं वाटायचं की पाकिस्तान ह्या भारतामध्ये राहण्यापेक्षा आपण वेगळं राहायला पाहिजे. आपल्या भारतातील मुस्लिमान लोकांना आपला वेगळा पाठ काढायचा, आणि अशा पद्धतीने पहिली मीटिंग झाली शॉर्टमध्ये मारतो. त्यामध्ये मुस्लिम लीगचे कोणी आले नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे मुस्लिम लीगचे होते. त्यांच्याकडून त्यांना ते सदस्य होण्याचा चान्स मिळाला. पुढे पहिल्या मीटिंग मध्ये नाही आले, दुसऱ्या मीटिंग मध्ये नाही आले, आणि तिसऱ्या मीटिंग मध्ये स्वतः पंडित नेहरूंनी म्हटलं की तुम्ही जर येत नसाल तर तुम्हाला राजीनामा देणं बरोबर आहे. त्यावेळेस माझं नाव सच्चिदानंद फुलेकर आहे म्हणून हा नाव मला आठवला. त्यावेळेस सच्चिदानंद सिन्हा नावाचे प्रभारी अध्यक्ष ठेवण्यात आलं होतं त्या कमिटीमध्ये. आणि अशा प्रकारे बाबासाहेबाला एक संधी मिळाली. 17 डिसेंबर 1946 दिवशी बाबासाहेबाला संविधान सभामध्ये बोलण्याची संधी मिळाली. ते एवढे सुंदर बोलले संविधानाबद्दल. ऍक्च्युली 22 लोक होते बोलणारे, त्यांच्या नंबर दुसऱ्या दिवशी लागणार होता, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना संधी दिली बोलण्याची, की सर्वांनी टाळ्या लावून त्यांना ही संधी प्राप्त करून दिली. त्यावेळेस सर्व लोक खुश झाले, सर्व देशातले सर्व सदस्य, की असा माणूस हा संविधानाच्या सभेमध्ये पाहिजे. आणि म्हणून पाकिस्तान जसं वेगळं झालं, मी याच्याकरता सांगतो, हे सांगणं आवश्यक आहे. शेवटी शेवटच्या गव्हर्नर राज माउंटबॅटन यांनी सांगितलं पंडित नेहरूला कि पंडितजी, पाकिस्तान देकर हम दोनों भारत और पाकिस्तान अलग हो गए. आता बाबासाहेबांची ही परिस्थिती झाली की ते सदस्य होते मुस्लिम लीगचे. जेव्हा पाकिस्तान वेगळा झालं तेव्हा बाबासाहेब सुद्धा ते सदस्यपद राहिले नाही. म्हणजे एवढ्या महान माणसाला संविधानामध्ये राहता आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.के. खैर यांनी बाबासाहेबांना M.R. जयकर यांच्या जागी मुंबईमध्ये एका ज्येष्ठ नेत्याला राजीनामा देऊन बाबासाहेबांना ती संधी दिली. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबाला मसुदा समितीचे अध्यक्ष केले. अनेक लोकांना असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक कसं, किंवा त्यांना जेव्हा संविधान येते तेव्हा बाबासाहेबांचे नाव काय घेतले जाते. मित्रांनो, त्या समितीमध्ये 7 लोक होते मेंबर म्हणून. बाबासाहेब सुद्धा मेंबर होते. एकाने राजीनामा दिला, 7 पैकी एकाचा मृत्यू झाला, एक अमेरिकेला निघून गेला, एकाला राजकारणामध्ये आवड निर्माण झाली, आणि 2 दिल्लीच्या बाहेर राहत असल्यामुळे त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचायला किंवा प्रकृतीमुळे ते येऊ शकला. अशा परिस्थितीमध्ये एकटा बाबासाहेबांवर हे आलं. तेव्हा राजेंद्र प्रसादला ब्रिटिश गव्हर्नमेंटने किंवा ही अवधी आम्ही तुम्हाला देतो,
या अवधीच्या आतमध्ये तुम्ही जर संविधान नाही लिहिलं आणि संविधान जर तयार नाही केलं तर आम्हाला विचार करावा लागेल. आणि बाबासाहेबांनी दिवस रात्र 2 वर्ष 11 महिने 11 दिवसामध्ये भारताच्या संविधान तयार केलं एकट्या माणसाने. आणि म्हणून एक माणूस काय करू शकत नाही याचं हा उदाहरण आपल्याला द्यायला पाहिजे. आज आपण हा कार्यक्रम करताना फक्त फॉर्मॅलिटीमध्ये आपण करत आहोत. अनेक लोक आपल्या कामामध्ये बिझी असतात, तरी पण फॉर्मॅलिटीतूनच एक आपली निर्मिती तयार होते. आपण घरामध्ये पूजा करतो आणि पूजा करताना तेच श्लोक म्हणतो, तसंच संविधानाबद्दल नेहमी 26 जानेवारी म्हणा. आणि त्या आजच्या दिनाच्या निमित्तानं 26 नोव्हेंबरला आपण बाबासाहेबांची आठवण करणे आणि देशात काय घडले आणि कशा प्रकारे संविधान तयार झाला. भारताच्या संविधान 17 नोव्हेंबर 1949 ते 25 नोव्हेंबर 1949 पर्यंत यावर चर्चा झाली, विनिमय झाला आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर राजेंद्र प्रसादजी जाहीर केलं आणि हा संविधान पारित झाला. संविधानाचा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि संविधान पारित झालं. 26 जानेवारी 1950 आपल्याला संविधान मिळालं. हा संविधान महान संविधान आहे. भारताच्या संविधानामध्ये आता आपण वाटलं साहेबांतर्फे उद्देशिका, ज्याला प्रस्ताविका, सरनामा असे अनेक शब्दामध्ये आपण उभारतो. आम्ही भारताचे लोक, कुठं मी बोलतो माझ्यातर्फे, मला वाटतं आपण वाटणार की नाही, नाहीतर मी वाटणार होतो. पण आमच्या अनेक शाळा कॉलेजेस यामध्ये आम्ही टिंबी काढतो आणि हे भारताच्या प्रमुख हे जे प्रस्ताविका आपण ते लावतो. हा एकच वाक्य आहे. हा पूर्ण विलांट्या आणि यांना करून एकच वाक्य आहे. आम्ही भारताचे लोक, वी आर पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याच्या त्याच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व ह्या 3 शब्दाला फार उपयोग आहे. 42व्या कलमादुरुस्तीप्रमाणे समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले गेलेले आहेत. या शब्दाची या उद्देशिकाला, प्रस्ताविकाला वाचताना विचारपूर्वक याचा अध्ययन करायला पाहिजे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचा स्वातंत्र्य आहे. विचाराचा स्वातंत्र्य आहे. या मंचावर अनेक लोक आले असतील, त्याच्यामधला मी एक असेल, आम्हाला विचार मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्यासारखा माणूस आज या मंचावर बोलत आहे. समानता, भारत देशाच्या संविधानामध्ये संधी, दर्जा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि ही समानता आपल्या संविधानामध्ये आहे. व बंधुत्व, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आवश्यक देणारी बंधुत्व संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून सर्वप्रथम अर्पण करत आहोत. मित्रहो, ही नागपूर भूमी आहे. या नागपूर भूमीमध्ये संघाची भूमी आहे, स्वतंत्राची भूमी आहे. ही नागपूर भूमी दीक्षाभूमीची आहे. ही नागपूर भूमी एक आगळी वेगळी कल्पनाची आहे. 2005 मध्ये
मी तुम्हाला याच्याकरता आठवतो की सुरुवात कुठून झालं, हे सुरुवात नागपूरमधून झाली. एखाद्या ऑफिसराच्या डोक्यामध्ये जर एखादी कल्पना आली तर काय होऊ शकत नाही याच्या उदाहरण ही एक खोबराकडे जे आय एस ऑफिसर जे आजी आहेत हयातमध्ये, त्यांनी नागपूरचे सीईओ असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला की या संविधानाच्या उद्देशिका घरोघरी जायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा अर्थ कळायला पाहिजे. हॉस्टेल असो, प्रायमरी शाळा असो किंवा कुठं काही असो, हे सर्वांना कळून जायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 3 डिसेंबर 2005 पासून हा उपक्रम राबवला आणि 26 नोव्हेंबर 2005 मध्ये या नागपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक कार्यक्रम घेण्यात आला आणि तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवण्यात आला. त्याचा परिणाम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ज्याला मंजुरी दिली, पुढे पूर्ण भारतामध्ये याला मंजुरी दिली. आणि आज या 75व्या दिनाच्या निमित्तानं नागपूर विद्यापीठामध्ये आपण सुद्धा हा कार्यक्रम करत आहोत. 2015 पासून GR काढून या कार्यक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे. संविधानाची तत्त्वे प्रत्येक नागरिकांना संस्कृतीत करीत आहे. भारतीय संविधान म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व. मित्र हो, संविधानाबद्दल बोलताना आदरणीय अध्यक्ष साहेब बाबासाहेबांनी म्हटलं होतं, संविधान किती चांगलं असलं पण त्याला राबवणारी जर माणसं योग्य नसली तर तो संविधान कमकुवत होऊ शकतो. संविधान कसंही असो पण राबवणारी माणसं जर चांगली असली तो संविधान ऑटोमॅटिक चांगलं. जपानच्या संविधान 24 अमेरिकेच्या लोकांनी 7 दिवसामध्ये लिहून काढलं आणि तिथला एक प्रतिनिधी फक्त जपानची एक स्त्री जे वाचक होती ती होती. पण आज जपान ज्या प्रमाणे प्रगती क्षेत्रावर आहे त्याचा हा उदाहरण आहे. आपला संविधान, भारताचा संविधान हा महान आहे. या संविधानाला समजणे आपल्याला फार आवश्यक आहे. संविधान म्हणजे काय, अनेक लोकांना हा सुद्धा प्रॉब्लेम असेल. मित्र हो, तर सिरियस याकरता बोलत आहे. संविधानावर बोलणं हे खरंच विचार करून बोलणं आहे. संविधान म्हणजे काय, याला आपण राज्यघटना म्हणतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. जगातील सर्वात छान या संविधानाला मानलं जातं. जगामध्ये बाबासाहेबांनी अमेरिका असो अनेक देशाचा अभ्यास केला. एवढा अभ्यास करणारा माणूस जगाच्या पाठीवर कोणी झाला नाही, होणार पण नाही. आणि म्हणून जगामध्ये सर्वात जास्त पुतळे पण सर्वात जास्त गाणे कोणावर म्हणले गेले असतील ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. मित्र, मला सुद्धा गर्व वाटते की भंडारा जिल्ह्यात जिथं बाबासाहेब पाडले गेले तिथं माझं लॉ कॉलेज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज. नागपूरला सुद्धा लॉ कॉलेज आहे माझे, उत्तर नागपूरमध्ये पहिला लॉ कॉलेज भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि तिथे एवढा सुंदर पुतळा कुणाला एक पैसा न मागता मी तिथं उभारला, तुमसरमध्ये उभारला. तेव्हा देशातील सर्वात 40 फुटाचा उंच पुतळा होता. आज बाबासाहेबांचे पुतळे हैदराबाद असो, दिल्ली असो, जपान असो, लंडन असो, अमेरिका असो, अनेक ठिकाणी आहे. बाबासाहेब एक असे माणूस झाले, मरणोत्तर पूर्वीचे बाबासाहेब आणि मरणोत्तर बाबासाहेब. आम्ही सर्व त्यांना बाबासाहेब म्हणतो. आपल्या नागपूरच्या विमानतळाला डॉक्टर आंबेडकर नाव देण्यात आलं होतं. तेव्हा प्रफुल्लभाईला मी स्वतः म्हटलं, हो लोक नाराज होते, अगोदर बाबासाहेब केला. त्या माणसाला बाबासाहेबांशी म्हणता येते. देशातली कुठलीही पार्टी असो, कुठलाही पक्ष असो, प्रत्येक जण बाबासाहेबांचे फोटो वापरतात आणि बाबासाहेबांची पायधरणी केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय
कुठलाही पक्ष हा बाबासाहेबांच्या विचाराला मानतो. संविधानामध्ये उद्देशिका प्रास्ताविकेचे उद्देश व उद्देशामध्ये कायद्याची मांडणी फार सुंदर प्रकारे केलेली आहे. आणि म्हणून मित्रहो, बाबासाहेबांनी संविधान, काही लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी संविधान फक्त आरक्षणाकरता व इतर बाबीकरता केले. आज तुम्ही आम्ही इथं बसले आहोत हे संविधानापुढे बसले आहोत. मी तर बोलत आहे हे संविधानापुढे बोलत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. भारतीय संविधान जगातील इतर संविधानापेक्षा महान मानले जाते. याचे कारण भारताच्या संविधान लांबी आणि तपशील. भारताच्या संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. यात सरकारच्या सरळतेपासून ते नागरिकांच्या हक्कापर्यंत अनेक मुद्दे तपशीलवार समाविष्ट आहेत. यामुळे संविधान अधिक स्पष्ट आणि स्पष्ट बनते. संगीत संरचना, एकात्मिक कल, धर्म निरपेक्षता, मूलभूत हक्काचा समावेश, राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्व, स्वतंत्र न्यायपालिका, लवचिकता, सामाजिक न्यायाचे आदेश, समावेशिक लोकशाही, मूलभूत मूल्य, ऐतिहासिक संदर्भ आणि दृष्टिकोन, मानवाधिकारांचे रक्षण. भारतीय संविधान एक अत्यंत समावेशी, लवचिक, न्यायसंगत दस्तऐवज आहे. त्यात विविधतेच्या बाबतीत संतुलन राखण्याची क्षमता आहे, ज्यामुळे भारतासारख्या विशाल आणि विविध देशात एकता, शांतता, समृद्धी साधू शकते. त्या सर्व वैशिष्ट्यामुळे भारताच्या संविधान जगातील सर्वात महान संविधान. मित्रहो, संविधानाबद्दल बोलताना आपण अनेक गोष्टी मांडू शकतो. आज मला माहित आहे आपल्याला 12:30 वाजेपर्यंत बिझी आहे. जास्त बोलण्यापेक्षा काही गोष्टी कमी करायला हरकत नाही. पण मी माझ्यातर्फे कास्ट सिस्टीम याबद्दल विद्यापीठ असल्यामुळे या विषयावर मला बोलूच वाटतं. मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, त्या देशात बाबासाहेबांनी कास्टिझम नष्ट केले. एकीकडे माझ्या बोलण्याचा तुम्हाला वेगळा अर्थ कळू नका. बाबासाहेबांनी आपल्याला 4 जाती दिल्या: ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी. आपण का म्हणून विद्यापीठामध्ये साहेब त्या जातीसमोर दुसऱ्या जाती लिहितो? तेली, कुणबी, महार, मान. पण जेव्हा 4 कॅटेगरी दिलेल्या आहेत तेव्हा इतर जाती लिहायची काय आवश्यकता आहे? त्यावर आपण विचार करा. का म्हणून लिहायला पाहिजे यावर आपण विचार करा. थोडा विचार करा, मनन करा. जात जेथपर्यंत जाणार नाही, आता जातीचे विभाजन झालेले आहे. लोक दलित म्हणतात. दलित ही शिवीगाळ आहे, तरी वापरतात. दलित ओके नेता, आणि त्या नेत्याला लई आनंद होते. डोंट यूज दिस वर्ड. मला असं वाटतं आज देशात एकीकडे आपला देश जगातला इतिहास आम्ही 3ऱ्या नंबरवर आहे, पण एक 5वी जात पुन्हा निर्माण होत आहे. ती आहे बेघर. बेघर म्हणजे भिकारी. मी जगातील मुंबई विद्यापीठाचा पहिला PhD आहे, बेगिंगवर लिहिलेला आहे. माझ्या पुस्तकात सुद्धा आहे. आज आपल्याला क्यू वाटते. एकीकडे आपला माणूस जगातील श्रीमंतीमध्ये नंबर 1 लागतो, 7वा लागतो, अजून नंबर असा कधी लागतात. आणि एकीकडे त्या भिकाऱ्यांना जेव्हा आपण बघतो, यशवंतराव चव्हाणच्या काळामध्ये सुद्धा त्याच्यावर विचार करण्यात आला होता. पण आज या विषयावर सुद्धा आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त जाऊ त्यामध्ये वर्गीकरण सुद्धा येतात. कुठंतरी
वी आर अ क्वालिफाईड पर्सन, आपण याला थोडं थांबवायला पाहिजे. आपला देशाच्या पीएम आणि राष्ट्रपती हे निवडून आलेले आहेत, महान आहे, खरंच हुशार आहे. आज विद्यापीठामध्ये सर कमीत कमी जास्तीच्या काळाला हरकत नाही, त्यावर विचार करा. असे ठराव होतात आणि ते ठराव आखरी पण काही आवश्यकता नाही जातीच्या काळामध्ये. जेव्हा कॅटेगरी दिली आहे हो तेवढंच काय, एक दिवस असा येईल आज जातीवर राजकारण होत आहे, त्याला कुठंतरी टीका म्हणून नाही बोलत मी, पण अचानक मुलाची इच्छा झाली म्हणून बोलतो. आपण करू शकतो आणि हे आपण करायला पाहिजे. मी माझ्याबद्दल सांगताना 1987 ला देशातील पहिला इंटरकास्ट मॅरेज सुरू केला होता. आता मला थोडं माझ्याबद्दल माहित नसेल. देशातला पहिला इंटरकास्ट मॅरेज, अनेक जाती धर्माच्या लोकांचे मी लग्न लावले. माझ्या मिसेसला अहिल्याबाई होळकर पुरस्कार त्यामुळे मिळाला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जोशीची असताना दिलं. पण आज असे भरमसाठ लग्न लावत आहेत ज्यामुळे राजकारण सिजावं. कुठंतरी या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आपण सिरियस मूडमध्ये हा भाषण ऐकतात. बाबासाहेबांनी म्हटलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरंच यावर अनेक लोक बोलतात, यावर विचार करण्यात पाहिजे. आकाशातील ग्रह तारे माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूच्या आणि माझ्या मनगटाचा काय हा बाबासाहेबांच्या मत आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. माणूस धर्माकरता नाही तर धर्म हा माणसाकरता आहे. तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कितीही कोणीही जाणार नाही. वाघ म्हणून जगा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 4 दिवस सिंहासारखे जगा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो प्रासन करेल तो वाघासारखा कुठवलेल शिवाय राहणार नाही. मित्र हो, अजून बाबासाहेबांबद्दल मला खूप काही बोलायचं होतं. बाबासाहेबांचं शिक्षण, बाबासाहेबांनी काढलेल्या पुस्तका, बाबासाहेबांनी रिलिजन आणि त्यांचे इम्पॉर्टंट कोटाज अनेक विषयावर बोलताना बाबासाहेबांबद्दल खूप बोलायला पाहिजे. आणि म्हणून या महान माणसाची आठवण करताना फादर ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन आणि फादर ऑफ मॉडर्न इंडिया असा त्यांना आपण म्हणतो. त्यांनी डाऊन टोल्डर करता फार्मर, वुमन, लेबर करता आज जे आपल्याला 8 तास मिळणार आहे त्याच्यावर आपण घरी बघतो, कुठे 2 तास अगोदर जातो. सर्व बाबासाहेब आज हिंदू कोड बिल प्रमाणे स्त्रियांच्या हक्काकरता बाबासाहेब जेव्हा लढले तेव्हा स्त्रियांकरता बाबासाहेबांनी राजीनामा दिला. मग कायदेमंत्र्यांचा राजीनामा देतो थोडं सातत्य वागताय. आणि त्या महान माणसाचा अभ्यास होता, एवढा अभ्यास होता. आणि म्हणून त्यांना संविधान लिहिण्याची ही जी भेट त्यांना देण्यात आली, त्याने ते लिहून जगातला सर्वात चांगला संविधान हे त्यांनी डिक्लेअर केलं. आणि जग त्यांच्या संविधानाला मानते. त्या माणसांनी BA, MA, MSc त्या काळात, ज्या काळात बाबासाहेब त्या जातीतील होते त्यांना हात लावत नव्हते, कोणी कटिंग करायला तयार नव्हतं, त्यांना वर्गाच्या बाहेर ठेवायचे. त्या माणसाने PhD, BSc, LLB, बॅरिस्टला दिली आणि दिली अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या. हे स्वर तुम्हाला माहीत आहे. मला वाटते पुष्कळ बोलायची इच्छा होती पण जास्त बोलूही नाही, कारण डोक्याच्या बाहेर कामामुळे घालणं हे सुद्धा बरोबर नाही.
या बाबासाहेबांच्या अमृत वर्षाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी हिंदू कुटुंबीत स्त्रियाकरता जे केलं, भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या वर झालेली आहे. काही आपल्या कर्मचाऱ्याबद्दल मी सुद्धा कर्मचारी होतो, लाखांना प्रिन्सिपल तो काय 2005च्या नंतर जो जिहाद झाला असा सर्वांना पेन्शन पाहिजे. गरीबाला जर पेन्शन नसली किंवा कर्मचाऱ्याला पेन्शन नसली तर हालत सुद्धा 60 वर्षाच्या वरची वय त्याला घेता येणार नाही. प्रत्येकाला मेडिकल फॅसिलिटीज पाहिजे, तरुणांना नोकऱ्या पाहिजेत आहे, शेतकरी व्यापारी सर्वांना. आणि म्हणून आपला संविधान फारच छान आहे. या संविधानाला मी या 75 वर्षाच्या याच्यामध्ये अमृत वर्षामध्ये नमन करतो आणि संविधानाचा जय जयकार करतो. असा एक पुढारी आहे सरतेश्वरची, मला एकच सांगायचं वाटतं, किंवा असा एक नेता आहे, पॉलिटिशियन आहे की ज्याला लोकांनी महामानव म्हटलं, त्यानंतर भगवान म्हटलं. असा अनेक वर्ग आहेत की बाबासाहेबांसमोर नतमस्तक होऊन अगरबत्ती उदबत्ती लावतात आणि त्याला नमन करतात. बाबासाहेब अशी एक ताकद आहे की ज्याच्या नावाने हजारो लोक एका सेकंदात मरायला तयार आहे. आणि म्हणून बाबासाहेब हे बाबासाहेब आहे. मित्रहो, माझ्यानंतर सर अजून बोलणार आहे, म्हणून मी आठवून घ्यावं असं मला वाटत आहे. टाळ्या चांगल्या गोष्टी करता वाटत आहेत. आपल्या संविधानामध्ये मागच्या वर्षी स्त्रियांना 33% आरक्षण मिळालं, हे सुद्धा बाब संविधानामध्ये. आज या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाचा आहे, ही सुद्धा संविधानामुळे घडलेली गोष्ट आहे. या देशाच्या गरीब माणूस पीएम झाला, ही सुद्धा गोष्ट संविधानामुळे घडली आहे. बाबासाहेब असे एक लीडर होते जे कधी जेलमध्ये नाही गेले, त्यांनी घूस दिला नाही. आणि म्हणून संविधान करता बाबासाहेबाला मी नमन करतो, असमस्तक होतो आणि माझे विचार इथं आटवून घेतो. जाता जाता एक वाक्य पुन्हा बोलतो, संविधान किती चांगला असला पण राबवणारी मंडळी जर बरोबर नसली तो संविधान कधीच चांगला होऊ शकत नाही. एखादा संविधान अयोग्य असला पण राबवणारी मंडळी जर योग्य असली तो संविधान निश्चित चांगला असू शकतो. मित्र, तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय भारत.